बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम जवळ झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये राज्य सरकारनं आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। या दुर्घटनेचा सरकारनं सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय। या अहवालामध्ये बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी आरसीबीला जबाबदार ठरवण्यात आलं असून अहवालामध्ये कोहलीचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर आरसीबीनं परवानगी न घेता कार्यक्रम ठेवला होता। ऐनवेळी कार्यक्रम रद्द केला असता तर दंगल झाली असती असंही कर्नाटक सरकारनं यामध्ये म्हटलंय। छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या आणि तब्बल 50 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्यानं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेले दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीचे सदस्य संजीव उर्फ लागूदादा आणि त्यांची पत्नी पार्वती उर्फ दीना यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या सततच्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। परिणामी बस्तरमध्ये वाढत्या दबावामुळे मोठे नक्षलवादी बस्तर सोडून तेलंगणामध्ये आत्मसमर्पण करतायत। काही दिवसांपूर्वी आसामच्या गोलपाडा इथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेलं पथक आणि नागरिक यांच्यामध्ये झटापट झाली। या घटनेमध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला। आक्रमक झालेल्या नागरिकांनी एका शाळेला आग लावली। या घटनेमुळे परिसरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। पाटण्याच्या पारस रुग्णालयामध्ये गँगस्टर चंदन मिश्राची फिल्मी स्टाईल हत्या करण्यात आली। या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय। यामध्ये 5 मारेकरी दिसतायत। कुणाचाही चेहरा झाकलेला नाहीये। चंदन मिश्राच्या वॉर्डमध्ये प्रवेश करण्यापूर्वी 5ही जणांनी त्यांच्या कमरेतून पिस्तूल काढले। त्यांनी पिस्तूलची नॉट चढवली आणि त्यानंतर आरामात दरवाजा उघडला आणि वॉर्डमध्ये प्रवेश केला। 30 सेकंदानंतर सर्व गुन्हेगारांनी गुंडाला गोळ्या घातल्या आणि एक एक करून सगळे बाहेर आले। बिहारमध्ये गेल्या 2 आठवड्यात जवळपास 12 जणांची हत्या आणि त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी वाढलेल्या या हल्ल्यांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। अशातच या वाढलेल्या हत्यांप्रकरणी बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुंदन कृष्णन यांनी संतापजनक विधान केलं। पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडे काम नसतं म्हणून हत्या वाढल्या आहेत असं विधान त्यांनी केलं। या विधानानंतर त्यांच्यावर देशभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर टीका होतीये। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत। 20 ऑगस्ट नंतर ते दौऱ्यावर जाणार असून महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नेत्यांची ते बैठक घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेन्नीथला महाराष्ट्र दौऱ्यावर असतील। या दृष्टीनं आढावा बैठक घेतली जाईल। जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यानं हायकमांडनं महाराष्ट्रातल्या नेत्यांना खुलासा मागितलाय। त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत। ते बिहारच्या मोतीहारीत 7200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन शिवाय लोकार्पण सुद्धा करणार आहेत। ते दरभंगा इथं नवीन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचं सुद्धा उद्घाटन करतील। दौऱ्यामध्ये ते 4 नवीन अमृत भारत रेल्वे गाड्यांचा सुद्धा हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत। तर पश्चिम बंगालमधील दुर्गापूर इथे 5000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली। राज्यामध्ये 1 ऑगस्ट पासून सर्व घरगुती ग्राहकांना दरमहा 125 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे। या निर्णयाचा राज्यातील तब्बल 1,67,00,000 कुटुंबांना फायदा होणार आहे। आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांना परवडणाऱ्या दरात वीज देत आहोत। आता आम्ही ठरवलं आहे की 1 ऑगस्ट पासून घरगुती ग्राहकांना 125 युनिट पर्यंतच्या वीज वापरासाठी शुल्क द्यावं लागणार नाही। विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं असं नितीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं कोविड काळामध्ये घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रतिभा विकास योजनेमध्ये 145 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपनं केला। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजनेच्या घोटाळ्याचा दावा करण्यात आलाय। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बनावट बिल दाखवल्याचा दावा करण्यात आलेला आहे। चौकशी अंती लवकरच सत्य बाहेर येईल असं गुप्ता म्हणाल्या। बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यामध्ये हातात साप घेऊन नागपंचमी साजरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। यात्रेमध्ये शेकडो भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं।
सिंघ्या बाजारातील मा भगवती मंदिरात प्रार्थना केल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला। भाविकांनी साप घेऊन या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। या मिरवणुकीमध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच सहभागी झाले होते। भारतानं पाकिस्तानसोबत असलेला पाणी वाटपाचा करार एप्रिल महिन्यामध्ये रद्द केला होता आणि त्यावर आंतरराष्ट्रीय लवादानं आक्षेप घेतलाय। करार असा एकतर्फी रद्द करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं। सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील पाणी वाटपासंदर्भात 1960 साली हा करार झाला होता। मात्र हवामानातील बदल आणि काश्मीरमधील सततचा संघर्ष यामुळे हा करार नेहमीच संवेदनशील राहिला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जबाबदार धरत हा करार तात्पुरता स्थगित केला होता। यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला। आइसलँडमधील रेक्झानेस प्राय द्वीपाला भूकंपाचे झटके बसले। या तीव्र झटक्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झालाय। उद्रेकातून विषारी वायू बाहेर पडतोय आणि त्यामुळे ग्रिंदाविक आणि ब्लू लगून जिओथर्मल स्पा ही गावं रिकामी करण्यात आली आहेत। स्थानिक पोलिसांनी या भागामध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी केलेली आहे। नागरिकांना घराबाहेर पडू नका असा सल्ला दिलाय। नोव्हेंबर 2023 पासून ग्रिंदाविक परिसरामध्ये ज्वालामुखीच्या वारंवार घटना घडत आहेत। 800 वर्षांनंतर हा ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झालाय। बांगलादेशमधल्या आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत 4 मृत्यू झाला। गोपालगंज शहरामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये राडा झाला। पोलिसांनी राडा थांबवण्यासाठी गोळीबार केला आणि यात 4 मृत्यू झाला। गोपाळगंज हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं जन्मगाव आहे। शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षानं पोलिसांवर दगडफेक केल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आणि यामुळे पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 4 मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या एका मेजरसह 20 सैनिक ठार झाले। हे हल्ले लष्करी चौक्यांना लक्ष्य करून केले गेले। या हल्ल्यांची जबाबदारी अजूनही कुठल्या गटानं स्वीकारलेली नाहीये। फिटना अल हिंदुस्तान आणि बलूच लिबरेशन आर्मीनं हा हल्ला केल्याचं पाक लष्कराला संशय आहे आणि बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी फिटना अल हिंदुस्तान संघटनेला हल्ल्यासाठी जबाबदार धरलंय। शिवाय निष्पाप नागरिकांवर हल्ला करणं हा गंभीर गुन्हा असल्याचंही त्यांनी म्हटलं। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी गंभीर आरोप केलाय। जर त्यांना काही झालं तर त्यासाठी लष्कर प्रमुख हसीम मुनीर जबाबदार असतील। तुरुंगात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यासोबत गैरवर्तन वाढलेलं आहे। कैद्यांना मूलभूत मानवाधिकार सुद्धा मिळत नसल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय। 5 ऑगस्ट पासून त्यांच्या सुटकेसाठी देशभरात निदर्शनं सुरू करण्याची तयारी पीटीआय पक्ष करतोय। इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगल्या सुविधा मिळत असल्याचं म्हटलेलं आहे। युलिया स्विरिडेन्को युक्रेनच्या नवीन पंतप्रधान बनलेल्या आहेत। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या शिफारसीनंतर संसदेनं त्यांची निवड केली। त्या यापूर्वी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या आणि त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या खनिज करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती। नवीन मंत्रिमंडळात सुद्धा काही बदल झालेले आहेत। जुने पंतप्रधान डेनिस श्मिहाल आता संरक्षण मंत्री नसतील, तर रुस्तम उमरोव्ह हे पद कायम राखतील। झेलेन्स्की यांनी नवीन करारांसाठी नवीन रणनीतीची आवश्यकता असल्याचं यावेळी म्हटलं। ब्रिटनमध्ये तब्बल 56 वर्षांनंतर निवडणूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। आता देशभरात 16 आणि 17 वर्षांच्या तरुणांना सुद्धा मतदानाचा अधिकार मिळणार आहे। यापूर्वी हे केवळ स्कॉटलंड आणि वेल्स पुरता मर्यादित होतं। परदेशी हस्तक्षेप रोखण्यासाठी सुद्धा राजकीय देणग्यांचे नियमही कडक करण्यात आले। 58,000 रुपयांपेक्षा जास्त देणग्यांची आता कसून चौकशी होणार आहे। विशेषतः जर त्या परदेशातून आलेल्या असतील तर त्यांची आणखी सखोल चौकशी होईल। सरकारचा दावा आहे की यामुळे लोकशाहीतील तरुणांचा सहभाग वाढेल आणि निवडणूक व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा निर्माण होईल। या बदलामुळे ब्रिटनमधील 95 लाख तरुणांना फायदा होणार आहे। इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं सरकार अल्पमतात आलंय। अति रूढीवादी शास आणि युनायटेड तोराह जुयाडीन या 2 प्रमुख पक्षांनी लष्करी सेवेतील सवलतीवरून पाठिंबा काढून घेतला। त्यामुळे सरकारकडे आता फक्त 50 जागा उरल्यात। धार्मिक विद्यार्थ्यांना सक्तीच्या लष्करी सेवेतून मिळणारी सूट मर्यादित करण्याच्या सरकारच्या विधेयकामुळे हा वाद निर्माण झाला। गाझा युद्धाच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्यानं तीव्र स्वरूप धारण केलं आणि 888 इस्रायली सैनिक यामध्ये मारले गेले। यामुळे इस्रायलच्या राजकारणामध्ये सध्या अस्थिरता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापार कराराबाबत मोठा दावा केला. लवकरच अमेरिकन उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल. इंडोनेशियासोबतच्या कराराप्रमाणेच भारतासोबत सुद्धा शून्य शुल्क करार होईल, जिथे अमेरिकन वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. अमेरिकेनं इंडोनेशियामधून येणाऱ्या वस्तूंवर 19% कर लावलाय, तर अमेरिकेतील वस्तूंना इंडोनेशियामध्ये कोणताही कर लागत नाही. ट्रम्प म्हणाले ते एक पत्र पाठवतील आणि हा करार होईल. ट्रम्प यांचं हे विधान अशा वेळी आलेलं आहे जेव्हा अमेरिका 1 ऑगस्ट पासून बहुतेक आयातीवरील शुल्क वाढवणार आहे. चिलीतील अटाकामा वाळवंटामध्ये सुरू असलेल्या ला तिराना वार्षिक उत्सवात एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं. कॅथलिक पाद्री जुआन रोड्रिग्स चापा यांनी प्रार्थनेनंतर आपला पांढरा पोशाख काढून सैतानाचा मुखवटा आणि रंगीबेरंगी पोशाख परिधान केला. हजारो भाविकांसोबत ते नाचले. हे नृत्य व्हर्जिन मेरीच्या राक्षसावरील विजयाचं प्रतीक असल्याचं पाद्री जुआन यांनी सांगितलं. हा उत्सव स्थानिक परंपरा आणि कॅथलिक भक्तीचा एक अनोखा संगम आहे. फ्रान्समधील रुबे शहरामध्ये डच कलाकार जुडिथ डी लू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणांवर टीका करणारं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं एक विशाल भित्तिचित्र साकारलं. या चित्रामध्ये लिबर्टीचे डोळे झाकलेले दिसतात. या जगात न्याय नाही असं डी ल्यू म्हणालेले आहेत आणि हे चित्र सोशल मीडियावर लाखोंनी पाहिलं गेलेलं असेल तरी अमेरिकन खासदार टिम बर्चेट यांच्यासह काहींनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एलॉन मस्क यांच्या XAI कंपनीनं ग्रोक AI चॅटबॉटमध्ये कंपेनियन्स नावाचं नवीन आणि वादग्रस्त वैशिष्ट्य सादर केलंय. यामध्ये ॲनी नावाची फ्लर्टी एनिमे कॅरेक्टर आणि बॅड रूडी नावाचं आक्रमक पांडा कॅरेक्टर आहे. यामध्ये अनेकांनी टीका केलेली दिसतेय. लैंगिक शोषण आणि हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही केला जातोय. मस्क यांनी मात्र याला मजेदार असं म्हटलेलं आहे. हे फीचर सध्या iOS वर उपलब्ध आहे.